आज सकाळ सकाळीच बघा आवरून निघालो होतो जतला जायला. एवढ्या सकाळी जतला जायचं कारण म्हणजे 8-10 महिन्याच्या अगोदर आपण बांधकाम कामगाराचा फॉर्म भरला होता. 10 दिवसाच्या अगोदर जत मध्ये जाऊन बघा ही थंबाची सगळी प्रोसेस करून घेतली होती आणि या थंबाला बघा गर्दी खूप म्हणजे खूपच असते. मग मी जरा संध्याकाळीच गेलतो, फॉर्म ही घेऊन बसलो होतो बघा रांगेत त्या दिवशी. तरी पण मी त्या दिवशी बघा 5:45च्या दरम्यान गेलो होतो जत मध्ये आणि गर्दी भरपूर असल्यामुळे मला नंबर यायला बघा जवळजवळ 7:15 वाजले. त्या दिवशी थंब उठवून फोटो बिटो काढून झालं. आज निघालो होतो बघा भांडी आणायला आणि पोहोचलो बघा सेवानुभूत संस्था जत या ठिकाणी, कारण आपल्याला इथंच भांडी मिळणार होती. चालू तर गर्दी खूपच होती. मग मी पण इथं येऊन सगळ्यांबरोबर बसलो सावलीला. भांडे वाटप करणारे कार्यकर्ते काय आलेच नव्हते. सकाळी 9 यायला सांगतं पण 10 वाजता तरी यांचा काय पत्त्याच नव्हता बघा. 10 वाजता ते आल्यावरती नंबरासाठी सगळ्यांनी बघा कशी गर्दी केली. ऊन पण लय जोरात पडलं होतं. काय उन्हात दम निघे नाही म्हणून जरा राईडला सावलीला येऊन उभारलो, कारण अजून भांडे वाटायला चालूच केली. हे आले बघा आणि सांगितले सगळ्यांनी रांगेत उभारू नका. नाव पुकारेल तसं सगळ्यांनी त्यांची नाव पुकारेल ते रांगेत उभारेल. आम्ही थांबलो बघा सावलीला. लगेचच मग सगळ्यांना मिळायला चालू झाले बघा हे भांड्यांचा बॉक्स. ज्यांना बॉक्स मिळाला त्यांनी बाहेर आणून गाडीवर बांधायला पण चालू केलं. थोड्या वेळानं मला पण मिळाला, मग मी पण बाहेर आणून गाडीवर हे अशा प्रकारे बॉक्स बांधून घेतला बघा आणि केक मारून आलो पुढं पंपावरती येऊन मग गाडीत तेल पण भरून घेतलं आणि बाजारमध्ये गेलो, कारण घरातल्यांनी बाजार आणा सांगतं. मग पटकन बाजारामध्ये जाऊन सगळा बाजार घेतला. बाजार काय थोडाच होता म्हणून पटकन आवरून निघालो मग घरी जायला. आणि पुढे येऊन रस्त्यात बघतो तर हे बघा गाडी पलटी झाली. रस्ता तर सप्पायचा पण कशी काही गाडी पलटी झाली काय माहित. पूर्ण गाडी बघा कसं सत्यानाश झालं. मागची चाकच बघा कशी निघून गेली सगळी. तुम्ही पण वाहन जरा सावकाश चालवत जावा आणि जाता जाता आपलं चॅनल थोडं सबस्क्राईब करा. धन्यवाद.